धन्यवाद. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येवला आपल्या महाविद्यालयामध्ये आज या मंगल प्रहरी, या स्वातंत्र्य दिनाच्या मंगल प्रहरी आपण स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचं, ध्वजारोहण सोहळ्याचं आज आयोजन केलेलं आहे. आज 15 ऑगस्ट 2026 भारताचा हा 80वा स्वातंत्र्य दिन आपण आज या ठिकाणी साजरा करतो आहोत. आणि हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्राध्यापकांचं, सर्व विद्यार्थ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे, ज्यांच्या हस्ते भारतीय ध्वजाचं ध्वजारोहण होणार आहे, ते आपले सर्वांचे लाडके प्राचार्य, आपले कुटुंब प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर समोर उपस्थित राहिलेले आहेत. त्यासोबतच महाविद्यालयाचे सन्माननीय नोडल ऑफिसर आदरणीय डॉक्टर पंढरीनाथ दिसागत सर हेही समोर उपस्थित आहेत. महाविद्यालयाचे सन्माननीय कार्यालयीन अधीक्षक आदरणीय भालचंद्र पेंढारकर सर हेही समोर उपस्थित आहेत. महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्राध्यापक वैभव सोनवणे सर समोर उपस्थित आहेत. त्यासोबतच महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे क्रीडा विभाग प्रमुख आमचे स्नेही प्राध्यापक नाईक सर हेही समोर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. समोर उपस्थित असणाऱ्या कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागाच्या विविध विभाग प्रमुखांचं, प्राध्यापकांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी या प्रसंगी पुनश्च एकदा खूप स्वागत करतो. आपण एका खास गोष्टीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आपल्याला माहिती आहे, आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या वीरांनी, क्रांतीवीरांनी बलिदान दिलं, आपल्या प्राणाची आहुती दिली, हा देश उभा करण्यासाठी ज्या राष्ट्रपुरुषांनी, महामानवांनी आपलं योगदान दिलं, त्या सगळ्यांचं स्मरण या निमित्तानं करावं. त्या सगळ्यांच्या बलिदानाचा पुन्हा एकदा पाढा आपल्या या निमित्तानं आपल्यासमोर मांडावा आणि हा स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि गर्वाने साजरा करावा, या दृष्टिकोनातून आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. एकदा सावधान, विश्राम, सावधान, विश्राम, सावधान. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर डॉक्टर पंढरीनाथ दिसागत सर यांना करतो. आपण या सोहळ्याचं प्रास्ताविक करावं, यथोचित भूमिका मांडावी. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर बी गमे सर, कार्यालयीन अधीक्षक पेंढारकर सर, ज्युनियर विभागाचे प्रमुख प्राध्यापक सोनवणे सर, क्रीडा विभाग प्रमुख तथा अर्थशास्त्र विभागाचे ज्युनियरचे प्रमुख निलेश नाईक सर, सर्व सन्माननीय विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान यावर्षी आपण विज्ञान या शाखेला सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आज आपण ही जी सकाळ पाहत आहोत, तर इंग्रजांच्या जुलमी 150 वर्षाच्या राजवटीचा आपण 150 वर्षाची राजवट संपल्यानंतर स्वातंत्र्याची पहाट उदयाला आली. आज जरी स्वातंत्र्य दिन आपल्याला सहजासहजी वाटत असला, या पाठीमागे अनेक लोकांचं बलिदान आपल्याला दिसून येतं. यामध्ये स्वातंत्र्यासाठी फासावर लटकलेले भगतसिंग असेल, राजगुरू असेल, इतर स्वातंत्र्य आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, महात्मा गांधी असतील, नेहरू असतील, टिळक असतील, यासारखे असंख्य स्वातंत्र्याच्या रणसंग्रामासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. काहींनी आपलं आजीवन, म्हणजे आज लंडनसारख्या ठिकाणी बरेच लोक त्या कालखंडामध्ये लॉयर होते, चांगले नामांकित, जगभर त्यांनी सुखसुविधा उपभोगल्या असत्या, परंतु देशाच्या दृष्टिकोनातून उदात्त हेतून त्यांनी समोर येऊन देशाच्या स्वातंत्र्यात सहभाग घेतला. आज आपण ज्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेमध्ये काम करतो, तर असंच महात्मा गांधींच्या
राष्ट्रहिताच्या संकल्पनेतून समोर येऊन तत्कालीन कालखंडातील आपल्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये सहभाग घेतला, कारावास भोगला. आज आपण जे सकाळी अगदी टाईट पेट कपडे वगैरे 2 दिवसाची तयारी होती, हे जे घालून आलोय, त्यांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या गंगेतून आज आपल्याला ही संधी मिळालेली आहे. आज मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ध्वजारोहण सोहळ्याच्या आयोजनामागची भूमिका आपण यथोचितपणे विशद केलेली आहे. माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा धन्यवाद. भारतीय स्वातंत्र्याचं सौंदर्य काय असू शकतं, भारतीय स्वातंत्र्य दिनाची आवश्यकता काय असू शकते, आत्ताच गेलेल्या रॅलीवरून आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल. गोरगरीब कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, आदिवासींची, गावखेड्यातली जी मुलं आहेत, छान गणवेशामध्ये जी स्वातंत्र्याचा जल्लोष करत गेलेली आहेत, त्यावरून आपल्याला भारतीय स्वातंत्र्याचं महत्त्व, आपल्या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व लक्षात येतं. आपण आता आपल्या ध्वजारोहण सोहळ्याकडे या ठिकाणी वळूयात. ज्यांच्या हस्ते या ध्वजारोहण होणार आहे ते प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी विनंती करतो की आपण भारतीय तिरंग्याचं, भारतीय राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण आपल्या शुभ हस्ते या प्रसंगी करावं. सुरुवातीला ध्वजाचं ध्वजारोहण होईल, त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी होईल आणि मग आपल्याला राष्ट्रगीत या ठिकाणी घ्यायचं आहे. वाघमारे सर आज नसल्यामुळे त्याची अतिरिक्त जबाबदारी माझ्याकडे आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला मिळणारच आहे. मी माननीय प्राचार्य आदरणीय गमे सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भारतीय राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करावं. ध्वजारोहण झाल्यानंतर एक साथ राष्ट्रध्वज को एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. यानंतर राज्यगीत होणार आहे. एक साथ राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. किती नभा तुझी मुळी कडकणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभूला
छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मन घटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. मी मागच्या वर्षी सांगितलं होतं, पुन्हा एकदा उद्धृत करतो. राष्ट्रगीताला जी आचारसंहिता आहे तीच महाराष्ट्र गीताला सुद्धा आहे. महाराष्ट्र गीत सुरू असताना जे काही पाठीमागून लोक जात होते त्यांच्यामध्ये आपला समाविष्ट नसावा. जिथं जिथं महाराष्ट्र गीत सुरू असेल तिथं तिथं आपण आपलं कर्तव्य पार पाडावं अशी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून करतो. यानंतर आपल्याला अंमली पदार्थ विरोधी शपथ या ठिकाणी सगळ्यांना घ्यावयाची आहे. या राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त त्या प्रतिज्ञेचं आपण वाचन या ठिकाणी करणार आहोत. यासाठी सगळ्यांनी हात समोर करायचा आहे. मी प्रतिज्ञा वाचेल, तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागं वाचायची आहे. व्यसनमुक्तीची आणि व्यसनमुक्त महाराष्ट्राची ही शपथ आहे. मी आपल्या सगळ्यांना ही शपथ देतो आहे. आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थयुक्त जीवन, अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थांचा वापर किंवा त्यांची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडविण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आताच अंमली पदार्थ मुक्त किंवा व्यसनमुक्तीची जी काही शपथ आपण घेतलेली आहे त्याचं काटेकोरपणे पालन करण्याची स्वतःशी प्रतिज्ञा करूयात. यानंतर ज्यांच्या हस्ते या भारतीय राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण झालं ते आजचे आपले सन्माननीय प्रमुख पाहुणे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी विनंती करतो की या स्वातंत्र्य दिनाच्या या शुभ प्रहरी, सकाळच्या प्रहरी आम्हा सगळ्यांना आपण संबोधित करावं. आदरणीय प्राचार्य डॉक्टर गमे सर, जोरदार टाळ्यांनी एकदा आपण सरांचं स्वागत करू. सर्वांना सुप्रभात. प्रथमतः मी भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास माहिती आहे. अनेकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान या भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेलं आहे आणि भारताला स्वातंत्र्य होऊन आज जवळजवळ 80 वर्षे पूर्ण होत आहे. आणि मग या 80 वर्षामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून आपण जगामध्ये डौलाने आपल्या भारताची मान उंचावत आहे. यासाठी युवा पिढीचं सहकार्य खूप मोठं आहे. असं म्हटलं जातं की जगामधील सगळ्यात जास्त तरुणांचा देश म्हणून भारत देशाकडे पाहिलं जातं आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या तरुणांना अतिशय चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व घडवणं, त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक विकास करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
या अनुषंगाने आजच्या दिनी आपण सगळेजण एक मनाशी एक खूणगाठ बांधूया की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना या तरुणांना अधिकाधिक चांगलं ज्ञान, त्यांचा विकास आणि त्यांच्या विकासाबरोबरच देशाचा विकास आपण चांगल्या पद्धतीने करूया, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये आज जागवूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1857च्या बंडापासून भारतीय स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. 1920 त्यानंतर लोकमान्य टिळकांचं देहावसन आणि मग काँग्रेसची स्थापना, त्यानंतर महात्मा गांधीजींचा राजकारणामध्ये सक्रिय उदय आणि मग पुढे 1942ची चळवळ आहे आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारतीय स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य मिळत असताना तुम्हाला माहिती आहे की भारत आणि पाकिस्तान अशा पद्धतीने फाळणी झाले आणि पुढे मग भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा ध्वज फडकवला आणि आज या ध्वजाला सलामी देण्यासाठी आपण येथे उपस्थित झालेलो आहोत. आपण जेव्हा ध्वजारोहण करतो तेव्हा आपली मान गर्वाने फुलली पाहिजे की आपण या स्वतंत्र भारतामध्ये राहतो आहोत. त्यामुळे भारतीय संविधानाने आपल्याला जे हक्क दिलेले आहे, हक्कांबरोबर जे कर्तव्य दिलेले आहे, त्याचं अनुपालन किंवा त्याचं पालन होणं गरजेचं आहे. या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या राष्ट्राने जी प्रगती केलेली आहे ती संपूर्ण जगामध्ये वाखाणण्यासारखी आहे. याचं कारण असं आहे की जवळजवळ 140 कोटीच्या या देशामध्ये सर्वांना समान न्याय, समान हक्क आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने जगण्याच्या संधी प्राप्त करून देणं हे केवळ संविधानाने आपल्याला शक्य झालेलं आहे. त्यामुळे जगातील अतिशय श्रेष्ठ संविधान घटना भारतीय राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहिलं जातं. त्यामुळे आजच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण होणं ही उचित आहे. त्याचबरोबर ज्या सर्व समाज धुरीणांनी या राष्ट्राच्या प्रगतीसाठी, या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, त्या सर्वांच्या प्रती आज आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि हा भारतीय स्वातंत्र्य दिन आयुष्यभर चिरायू राहील अशा प्रकारची श्रद्धा आपण मनाशी बाळगूया. आपण सगळ्यांनी आपलं उत्तम कार्य करावं अशा प्रकारची श्रद्धा व्यक्त करून इथे मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. या देशाला, या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावं यासाठी ज्या हुतात्म्यांनी हुतात्म्य पत्कारलं, ज्या लोकांनी योगदान दिलं, त्या सगळ्या महान लोकांचं स्मरण आपण या निमित्तानं केलं. त्यासोबतच भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने जे काही आपल्याला अधिकार दिले ते अधिकार उपभोगण्याचा आणि आपल्याला जी काही कर्तव्य दिलेली आहेत त्या कर्तव्याचं पालन करण्याचा सल्लाही आपण या निमित्तानं दिलात. त्याबद्दल आपल्याप्रती मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो. हा जो सोहळा आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या नेतृत्वात आणि तुमच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी यशस्वी करू शकलो, त्याबद्दल तुमच्याप्रती पुनश्च कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या ध्वजारोहण सोहळ्याचा एक शेवटचा भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती आमचे सहकारी स्नेही आदरणीय प्राध्यापक डॉक्टर निलेश नाईक सर यांना करतो. त्यांनी या सोहळ्याची औपचारिकता अर्थात आभार या ठिकाणी व्यक्त करावेत. धन्यवाद सर. आज महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येवला या ठिकाणी आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत. या निमित्त मी आपणा सर्वांना 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभाराकडे वळतो. आज ज्यांच्या हस्ते आपल्या राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण झाले ते आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आपले कुटुंब प्रमुख डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हे या कार्यक्रमास उपस्थित राहिले. यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. यानंतर आपल्या अर्थशास्त्र विभागाचे, आपल्या महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर डॉक्टर पंढरीनाथ दिसागत सर
हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. यानंतर आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक वैभव सोनवणे सर हेही या ठिकाणी उपस्थित आहे, यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. यानंतर कार्यालयीन अधीक्षक प्राध्यापक कार्यालयीन अधीक्षक माननीय पेंढारकर सर हेही या ठिकाणी उपस्थित आहे, यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केले ते आमचे मित्र प्राध्यापक वावळ सर, यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सर्व प्राध्यापक वृंद, त्यानंतर प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सगळ्यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. समाजात ते दोष त्यावर मुलांकडे नाही तर जी फ्रंट लाईन आहे त्यांच्याकडे येते दोष तिकडं जी फ्रंट लाईन आहे दादा खुर्चीवरून आणि